कर स्टार्ट. Okay. So today we will see how we can use a thermograph. ठीक है. So thermograph. In thermograph there is a iron and brass metallic strip. Okay. So you can see here there is a black color iron and brass metallic strip. So iron and brass both metals are welded together and the strip is made. Okay. And this strip is connected with the pen arm. ही जर बघितली तुम्ही तर हे पेन आर्मशी कनेक्टेड आहे. ओके ओके. सो व्हॉट हॅपन्स, थोडंसं मागं घे. व्हॉट हॅपन्स वेन द टेम्परेचर हॉट एअर इज पास ऑन दिस आयर्न अँड ब्रास मेटलिक स्ट्रीप, द मेटलिक स्ट्रीप विल एक्सपांड. ज्यावेळेस याच्यामधून गरम हवा पास होते त्यावेळेस ती एक्सपांड होते, पेन आर्म वर जाते, म्हणजे टेम्परेचर वाढले असं दाखवते. अँड वेन कूल एअर किंवा थंड हवा याच्यावरून पास ऑन होते त्यावेळेस इट विल कॉन्ट्रॅक्ट, आकुंचन पावते आणि पेन आर्म खाली येते. आता इथं जवळ या. इथं जर तुम्ही पाहिलं तर ह्या एका ॲक्सिसला काय लिहिलेलं आहे, तास लिहिलेले आहेत. हो का. इथं वरच्या ॲक्सिसला आहे 8:30, 9:30, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. ओके. तर हे 24 तास ह्याच्यामध्ये आहेत. आणि इथं जर क्लोज बघितलं तुम्ही तर इथं टेम्परेचर दिलेलं आहे 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40. ओके. सो हिअर इज अ टेम्परेचर अँड धिस इज नोन ॲज अ पेन आर्म. ओके. इथं इट विल हॅविंग अ रेड कलर. ठीक आहे. पिन. सो यू हॅव टू dip this red color pin in ink, रेड कलरची इंक. ओके. सो इट विल मार्क ऑन द ग्राफ पेपर. हे जे आहे ते लाल कलरच्या इंकमध्ये बुडवायचं आणि टेम्परेचर ज्यावेळेस वाढेल किंवा इन्क्रीज होईल तशा पद्धतीनं ह्या ग्राफ पेपरवर अशा लाईन्स उठतात. ओके. तर एक सोप्या भाषेमध्ये तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. असं मार्किंग लाईन्स उठत राहतात आणि टेम्परेचर वाढेल किंवा कमी होईल त्या पद्धतीनं या ग्राफ पेपरवर मार्किंग होत राहतं. ओके. सो ठीक आहे. आता हे एक प्रश्न आहे की ॲट द बॉटम ऑफ दिस रोटेटिंग ड्रम, ह्या रोटेटिंग ड्रमच्या बॉटममध्ये एक सेल दिलेला आहे. सो दिस रोटेटिंग ड्रम विल रोटेट अलॉंग इट्स ॲक्सिस कंटिन्युअसली. ओके. हा जो रोटेटिंग ड्रम आहे याच्यामध्ये हा सेल दिल्यामुळं हा कंटिन्युअसली 24 तास रोटेट होत राहतो आणि त्याच्यामुळं आपल्याला काय होतं, रोजचं टेम्परेचर, ओके, जे टेम्परेचर आहे ते रोजचं ह्याच्यावर काउंट होतं. हा जो रोटेटिंग ड्रम आहे इट विल रोटेट अलॉंग इट्स ॲक्सिस. हा जो रोटेटिंग ड्रम आहे याच्या ॲक्सिसवर रोटेट होत राहतो. ठीक आहे. आणि याच्यावर पेन आर्ममुळं मार्किंग निघतं. ठीक आहे. सो ओके. सो you can understand at the what time and at what temperature, how much temperature is there. Okay. So nowadays right now it is 4 o'clock. So at the 4 o'clock what is the actual temperature? 4 वाजता किती टेम्परेचर आहे हे आपल्याला समजू शकतंय. ठीक आहे. तर हे 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे सध्याच्या घडीला. ओके. तर कंटिन्युअसली याच्यावर मार्किंग उठत राहतं आणि हा जो रोटेटिंग ड्रम आहे हा रोटेट 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 होत राहतो. आणि ओके. आता बघ गेलं तरी चालेल, थोडंसं मागणं घे. ओके. तर हे पुन्हा एकदा सांगतो, आयर्न आणि ब्रासची बायमेटॅलिक स्ट्रीप आहे, त्याला ही पेन आर्म जोडलेली आहे. ज्यावेळेस याच्यावरून गरम हवा पास होते, हॉट एअर पास होते त्यावेळेस ती एक्सपांड होते. ज्यावेळेस याच्यावरून थंड हवा पास होते त्यावेळेस ती कॉन्ट्रॅक्ट होते आणि त्याला ही पेन आर्म जोडल्यामुळं हा जो रोटेटिंग ड्रम आहे याच्यावर ग्राफ पेपर आहे. एका ॲक्सिसला आहे तास, एका ॲक्सिसला आहे टेम्परेचर. सो एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन ह्या पेन आर्मचं मार्किंग होतं आणि ह्या ग्राफ पेपरवर मार्किंग दिसून येतं. त्यानंतर आपण काय करायचं, रोज सकाळी मॉर्निंगला 8:30 वाजता यायचं, ही क्लिप काढायची. ओके. हा ग्राफ पेपर दाखवायचा. ठीक आहे. इथं दाखव, एक मिनटं. ओके. हा ग्राफ पेपर दाखवायचा. ओके. असं उभं राहा म्हणजे ग्राफ पेपर आडवा दिसला पाहिजे. ठीक आहे. तर ह्या ग्राफ पेपरवर अशा पद्धतीनं टेम्परेचर वाढलंय, कमी झालंय, वाढलंय, कमी झालंय. ठीक आहे. म्हणजे सपोज 1 वाजता टेम्परेचर किती होतं, 25. 2 वाजता पुन्हा काय झालं, समजा थोडंसं कमी झालं, ढगाळ वातावरण असल्यामुळं पुन्हा वाढलं, कमी झालं. सो 24 हावर्समध्ये किती वाजता किती टेम्परेचर असतं हे तुम्हाला सगळं कळतं आणि रोज तुम्हाला नवीन ग्राफ पेपर चेंज करायचे आहे. सो 365 दिवस, आता पुन्हा लॉंग शॉट घे, 365 दिवस 365 ग्राफ पेपर बदलायचे आहे. या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे थर्मोग्राफ. ओके. कर बंद.